तर नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनिअर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित इथे महाट्रान्सको इथे ITIच्या 1903 पोस्ट फ्रेशरवाल्यांसाठी अशा टोटल तुम्हाला 2500 पोस्ट एक्सपिरियन्सवाले पकडून पाहायला मिळत आहे. मित्रांनो, तुमचं महाट्रान्सको इथे सिलेक्शन व्हावं म्हणून आपण एक सीरीज सुरू केलेली आहे आणि त्या सीरीजचं नाव दिलेलं आहे सिलेक्शनवाली सीरीज. तर सिलेक्शनवाल्या सीरीजचा क्लास 52 आहे. या अगोदर बरेचसे क्लासेस 51 क्लासेस आपल्या चॅनलवरती झालेले आहे. त्याची प्लेलिस्ट बनवलेली आहे. क्रमवार प्लेलिस्ट बनलेली आहे. तुम्ही जर ती प्लेलिस्ट बघितली नसेल, तर एकदा तुम्ही YouTube चॅनलवरती जा. तुम्हाला क्रमवार तिथे प्लेलिस्ट सुद्धा दिसणार आहे. मित्रांनो, सिंक्रोनस मोटर आपलं सुरू आहे. सिंक्रोनस मोटरचा पार्ट 3 तुमच्यासमोर घेऊन आलेला आहोत. याच्या अगोदर 2 पार्ट झालेले आहे. त्या 2 पार्टमध्ये बरेचसे क्वालिटीवाले क्वेशन्स आपण कव्हर केलेले आहे. आजच्या पार्टमध्ये सुद्धा आपल्याला क्वालिटीवाले प्रश्न दिसणार आहे. आजच्या पार्ट 3 मध्ये जर आपला सिंक्रोनस मोटर कव्हर होईल, तर मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. जर क्वेशन वाचतील, तर मी तुमच्यासाठी एक छोटासा पार्ट मात्र नक्की घेऊन येईन पार्ट 4. त्यामध्ये 10-15 मिनिटाचा 10-12 क्वेश्चन्स जे महत्त्वाचे असतात. कारण एकही प्रश्न मी तुमचा सुटला पाहिजे नाही. ओके. मित्रांनो, टॉप 25 क्वेश्चन्स नाही, जेवढे क्वेश्चन्स असतील आजच्या पीडीएफमध्ये तेवढे मी तुम्हाला या क्लासमध्ये करून देणार आहे. मित्रांनो, प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये नाही, प्रश्न तुम्हाला जरी इंग्लिशमध्ये पाहायला मिळत असेल, परंतु प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगणार आहे. याच्यामुळे काय होते, तुम्हाला समजण्यासही सोपी जाते आणि इंग्लिश लँग्वेज इज अ बेस्ट लँग्वेज फॉर टेक्निकल एक्झाम असं म्हटलं जाते. म्हणून इंग्लिश लँग्वेजमध्येच प्रश्न बघायचा. जर नाही समजलं, तर मग मराठीकडे वळायचं. सेकंदामध्ये प्रश्न वाचता येते. 10 सेकंदात प्रश्न वाचायला लागेल किंवा आणि तो 10 सेकंद इकडे लागेल. 10 सेकंदामध्ये सॉल्व्ह करणं. 30 सेकंदामध्ये एक प्रश्न होईल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 1 मिनिट लागला तरी चालते. 50 प्रश्न 110 गुणांसाठी येणार आहे. चुकता कामा नये. ओके. तर मित्रांनो, एक्झाममध्ये थेट प्रश्न न तुम्हाला आपल्या एक्झाममधूनच आपल्या प्लेलिस्ट किंवा आपल्या YouTube चॅनलमधूनच पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर अजूनही या चॅनलवरती नवीन असाल ना, तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन सुद्धा ऑन करा. ती जी घंटी असते ना, तिला वाजवून द्यायची. याच्यामुळे काय होते ना, येणारे सर्व क्लास लिंक, नोटिफिकेशन म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब, कुठल्याही प्रकारचा रिझल्ट लागला असो, कुठल्या प्रकारची नोटिफिकेशन आली असो, कुठल्या प्रकारची जाहिरात आली असो, डिप्लोमा, डिग्री, ITI जेवढेही ट्रेडचे विद्यार्थी आहेत, त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, काही होऊन जाए, अब की बार महा ट्रान्सको टेक्निशियन पार. तुम्हाला एक जागा तुमची निश्चित करायची आहे आणि यावेळेस तुम्हाला महा ट्रान्सको टेक्निशियनला पार करायचं आहे म्हणजे करायचं आहे. तर सुरू करूया आपण आजचा क्लास सिंक्रोनस मोटर पार्ट 3. अत्यंत क्वालिटीवाले प्रश्न आजच्या क्लासमध्ये सुद्धा असणार आहे. नेहमीप्रमाणे क्लास सुरू करण्याच्या अगोदर तुमच्यासाठी एक मोटिव्हेशनल कोर्स, याच्यामुळे तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल आणि तुमच्या अंगावरचे काटे उभे होणार आहे. तुम्ही अभ्यासाला दुप्पट-तिप्पट अभ्यास करणार आहे आणि अभ्यास तुम्ही केला पाहिजे, हाच माझा उद्देश असतो. बघा, काय म्हणतो मोटिव्हेशनल कोट बघा. तुम्हाला बुडवायला तुम्हाला बुडवायला या जगात असे पण लोक येतील. बघा काय लाईन लिहिलेली आहे दोस्तो. बघा, तुम्हाला बुडवायला या जगात असे पण लोक येतील ज्यांना पोहायला तुम्हीच शिकवलं होतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं वाटतंय की नाही, तो माझा मित्र, हा माझा मित्र, तो मला मदत करतो, हा मला मदत करतो, माझे शेजारी, पाजारी, आजारी. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर यशाच्या मार्गावर असाल ना, तर तुम्हाला तुमचे पाय मागे खेचणारेच तुम्हाला जास्त प्रमाणात मिळतील. कारण असं कोणालाच वाटत नाही, की हा मुलगा किंवा ही मुलगी समोर गेली पाहिजे. कारण तुमचे पाय धरून ते मागे ओढत असतात. ते तुम्हाला तुमच्या तोंडावर येऊन ते समोर चांगले-चांगले बोलतील, परंतु तुमचे पाय मात्र ते नेहमी मागे खेचत असतात. तर अशा लोकांपासून सावधान राहायचं. म्हणून पुन्हा एकदा सांगतोय, कारण की तुम्ही तुम्ही जर विचार चांगला करतच असाल त्यांच्याविषयी, पण जरुरी नाही की ते तुमच्याविषयी चांगलाच विचार करत असतील म्हणून. म्हणून सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बुडवायला या जगात असे पण लोक येतील, तुम्हाला बुडवायला या जगात असे पण लोक येतील ना, की ज्यांना पोहायला तुम्हीच शिकवलं होतं. म्हणजे यावरून मॉरल ऑफ द थॉट काय आहे, की तुम्हाला यश प्राप्त करत असताना लोक मागे खिचत असतात. तुम्हाला मागे नाही यायचंय, तुम्हाला पुन्हा पुढे जायचं आहे आणि सातत्यानं अभ्यास करत राहायचं आहे. ओके, सुरू करूया आपण आजचा क्लास. तर पहिला प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन येतोय. पहिला म्हणजे 36वा प्रश्न. 35 प्रश्न आपले झालेले होते. 36वा प्रश्न बघा, क्वालिटीवाले प्रश्न आहे. पुन्हा एकदा सांगतो मी, आपले जे प्रश्न असतात क्वालिटीवाले आणि शानदार प्रश्न असतात. काय म्हणतो पहिला प्रश्न? इन ए सिंक्रोनस मोटर सुरू आहे. सिंक्रोनस मोटरमध्ये जे नेट आर्मेचर व्होल्टेज असते, म्हणजे VT म्हटल्या जाते, नेट आर्मेचर व्होल्टेज इज रिकामी जागा बॅक EMF आणि Vचं काय असते? EB म्हणजे काय? बॅक EMF आणि E म्हणजे काय? व्होल्टेज. ओके.
तर विद्यार्थी मित्रांनो, वेक्टर डिफरन्स असते ईबी आणि व्हीचा, वेक्टर सम असते ईबी आणि व्हीचा, अर्थमॅटिक डिफरन्स असते ईबी आणि व्हीचा किंवा अर्थमॅटिक सम असते बॅक ईएमएफ आणि व्होल्टेजचा. तर सिंक्रोनस मोटरमध्ये जे नेट आर्मेचर व्होल्टेज असते तो वेक्टर डिफरन्स असतो ऑफ ईबी अँड व्ही. म्हणजे नेट व्होल्टेज जर तुम्हाला काढायचं असेल तर नेट व्होल्टेज मी कशाने दाखवतो, ईटी ने दाखवतो. ईटी इज इक्वल टू ईबी मायनस व्ही. ओके, ईबी मायनस व्ही. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. गॉट इट. म्हणजे वेक्टर डिफरन्स असते ईबी आणि व्हीचा नेट आर्मेचर व्होल्टेज. हा प्रश्न विचारला गेलेला आहे एक्झाम मध्ये, म्हणून मी तुमच्यासाठी आणलेला आहे. गॉट इट. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. 37वा प्रश्न बघा. ए सिंक्रोनस कॅपॅसिटर इज अन ओव्हर एक्साइटेड मोटर रनिंग ॲट. काय म्हणतो, एक सिंक्रोनस कॅपॅसिटर आहे. हे सिंक्रोनस कॅपॅसिटर म्हटल्याबरोबर मग ती ओव्हर एक्साइटेड मोटर असेल, कारण की पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करेल. मग जेव्हा सिंक्रोनस कॅपॅसिटर जर बनवायचा आहे आपल्याला ओव्हर एक्साइटेड मोटरला, ती कोणत्या लोडवर फिरत असेल? ऑप्शन ए बघा नो लोडवर, ऑप्शन बी बघा हाफ फुल लोडवर, ऑप्शन सी बघा फुल लोडवर, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. जर सिंक्रोनस कॅपॅसिटर इज अन ओव्हर एक्साइटेड मोटर रनिंग ॲट नो लोड, ती कोणत्या लोडवर फिरत असेल? नो लोडवर फिरत असेल तेव्हाच ते सिंक्रोनस कॅपॅसिटर म्हणून वर्क करते. गॉट इट. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला 37 प्रश्न झाले. हे प्रश्न क्वालिटीवाले आहे, अत्यंत महत्वाचे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला 38वा प्रश्न बघा काय म्हणतोय. इन ए सिंक्रोनस मोटर आर्मेचर रिॲक्शन ॲट रेटेड व्होल्टेज अँड झिरो पॉवर फॅक्टर लीडिंग. आता सर हा प्रश्न तर तुम्ही घेतलेला आहे, परंतु प्रश्न का बरं आणला मी हा प्रश्न? कारण यामध्ये लिहिलेला आहे झिरो पॉवर फॅक्टर लीडिंग. काय लिहिलेला आहे? झिरो पॉवर फॅक्टर लीडिंग. मग झिरो पॉवर फॅक्टर लीडिंग हा शब्द जर तुम्हाला दिसला, कारण झिरो पॉवर फॅक्टरच होतो, परंतु लीडिंग, लॅगिंग आणि युनिटी पॉवर फॅक्टरवर, तिन्ही पॉवर फॅक्टरवर सिंक्रोनस मोटर वर्क करते. म्हणजे झिरो पॉवर फॅक्टर लीडिंग असेल तेव्हा ऑप्शन ए बघा मॅग्नेटायझिंग असेल, किंवा आर्मेचर रिॲक्शन क्रॉस मॅग्नेटायझिंग असेल, किंवा आर्मेचर रिॲक्शन डिमॅग्नेटायझिंग असेल. ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, सिंक्रोनस मोटर आर्मेचर रिॲक्शन ही लीडिंग पॉवर फॅक्टर असेल तेव्हा काय असते? क्रॉस मॅग्नेटायझिंग कशावर असते? युनिटीवर असते. क्रॉस डिमॅग्नेटायझिंग कशावर असते? लीडिंगवर असते. आणि मॅग्नेटायझिंग कशावर असते? लॅगिंगवर असते. गॉट इट. म्हणून याचा आन्सर काय असणार आहे? लीडिंग. तर डिमॅग्नेटायझिंग विल बी युअर राईट आन्सर. काय आहे? लीडिंग आहे ना, म्हणून डिमॅग्नेटायझिंग विल बी युअर राईट आन्सर. गॉट इट. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. लीडिंग पॉवर फॅक्टर दिसून राहिला, झिरो पॉवर फॅक्टर लीडिंग. ओके, मी तुम्हाला चार्ट सुद्धा बनवून दाखवला होता आणि सर्वांनी तो नोट डाऊन मात्र नक्की केलेला असेल. चला 39वा प्रश्न काय म्हणतोय बघा. 50 हर्ट्झची सिंक्रोनस मोटर आहे, 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी आहे. सिंक्रोनस मोटर रन्स ॲट 200 आरपीएम. कितीच्या स्पीडनं फिरत आहे? 200 आरपीएम न फिरत आहे. नंबर ऑफ सॅलियंट पोल ऑन द रोटर आर. कोणते पोल काढायचे आहे तुम्हाला? नंबर ऑफ सॅलियंट पोल. हो सर, हा तर आम्हाला फॉर्म्युला माहित आहे. NS इज इक्वल टू 120F डिवायडेड बाय P. P काढायचा आहे. P ची इथे गरज आहे का? इकडे घेऊन जातो आता. P इकडे घेऊन जाऊ, मग काय होईल? P इंटू NS इज इक्वल टू 120F. ओके, काय काढायचं आहे? फक्त P काढायचा आहे. NS ची गरज आहे का? मग NS इकडे घेऊन येतो. काय होईल फॉर्म्युला? P इज इक्वल टू 120F डिवायडेड बाय NS. बस, पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. P इज इक्वल टू 120 गुणिला 50 डिवायडेड बाय 200. 0 0 कॅन्सल. काय वाचलं? बेसक 12, 6 पंचे 30. म्हणजे P इज इक्वल टू 30. किती? 30 पोल येणार आहे. ओके, सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला, समजलाय? प्रत्येक स्टेप तुम्हाला समजून सांगितलेली आहे. 40वा प्रश्न तुमच्यासाठी बघा. काय म्हणतोय प्रश्न? स्मॉल सिंक्रोनस मोटर जर तुम्हाला स्टार्ट करायची आहे तर ते तुम्ही कशाच्या सहाय्यानं स्टार्ट कराल? कोणती मोटर आहे? स्मॉल सिंक्रोनस मोटर आहे. ती तुम्हाला स्टार्ट करायची आहे, कशाच्या सहाय्याने कराल? ऑप्शन ए बघा पोनी मोटरच्या सहाय्यानं, ऑप्शन बी बघा व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी सोर्सनं, ऑप्शन सी बघा डॅम्पर वाइंडिंगनं, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर स्मॉल सिंक्रोनस मोटर जर तुम्हाला स्टार्ट करायची असेल तर कशाच्या सहाय्याने करा? तुम्ही डॅम्पर वाइंडिंगच्या सहाय्यानं स्टार्ट करा. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. गॉट इट. स्मॉल सिंक्रोनस मोटर स्टार्ट करायची असेल तर कशाच्या सहाय्यानं? डॅम्पर वाइंडिंगच्या सहाय्यानं स्टार्ट कराल. गॉट इट. चला क्वेश्चन नंबर 41
काय म्हणतोय प्रश्न? हा क्वालिटीवाला प्रश्न आहे. जर तुम्ही माझे सिंक्रोनस मोटरचे पहिला आणि दुसरा क्लास केला असेल ना, तर या प्रश्नाचं आन्सर तुम्हाला इझिली येऊन जाईल. बघा, द पुल आउट टॉर्क ऑफ ए प्रॅक्टिकल सिंक्रोनस मोटर, कोणती मोटर आहे? प्रॅक्टिकल सिंक्रोनस मोटर विल ऑकर्स व्हेन द टॉर्क अँगल इज, आता मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा पॉवर मॅक्झिमम विचारेल, काय विचारेल? पॉवर मॅक्झिमम विचारेल, तेव्हा टॉर्क अँगल किती सांगितला होता मी? 90 डिग्री सांगितला होता. हो सर, 90 डिग्री सांगितला होता तुम्ही पॉवर. परंतु जेव्हा प्रॅक्टिकल सिंक्रोनस मोटर विचारेल, प्रॅक्टिकल सिंक्रोनस मोटर टॉर्क अँगल, प्रॅक्टिकल सिंक्रोनस मोटरमध्ये जो टॉर्क, पुल आउट टॉर्क ऑकर्स होईल, त्याचा टॉर्क अँगल तो किती डिग्रीचा असणार आहे? तर मी पुन्हा हे सांगितलं होतं तुम्हाला, लेस दॅन 90 डिग्री. किती? लेस दॅन 90 डिग्री. मग सर, लेस दॅन 90 डिग्री तिथं ऑप्शनमध्ये सर्वच आहे. मग ॲक्च्युअली आन्सर काय? ऑप्शन ए बघा 0 डिग्री, ऑप्शन बी बघा 30, ऑप्शन सी बघा 45, ऑप्शन डी बघा 75 डिग्री. तर लक्षात ठेवायचं, लेस दॅन 90 डिग्री म्हणजे ऑप्शन डी, म्हणजे जवळपास 75 डिग्री काय करतो तो? अँगल, टॉर्क अँगल क्रिएट करतो. किती डिग्री? 75 डिग्री टॉर्क अँगल क्रिएट करतो. लेस दॅन 90 डिग्री म्हणजे किती? 75 डिग्री टॉर्क अँगल क्रिएट करतो प्रॅक्टिकल सिंक्रोनस मोटर. आणि मॅक्झिमम पॉवरवर किती असते? 90 डिग्री टॉर्क अँगल असते. गॉट इट? मी दोन्ही प्रश्न क्लिअर करून देत आहो इथे. प्रॅक्टिकल सिंक्रोनस मोटर म्हटलं तर किती येणार आहे? 75 डिग्री किंवा लेस दॅन 90 डिग्री येणार आहे. ओके, क्वेश्चन नंबर 42 बघा काय म्हणतोय. इफ द फील्ड ऑफ सिंक्रोनस मोटर इज ओव्हर एक्साइटेड, काय आहे? सिंक्रोनस मोटर ओव्हर एक्साइटेड. जर फील्ड जर सिंक्रोनस मोटरची ओव्हर एक्साइटेड राहणार आहे, तर पॉवर फॅक्टर विल बी काय होणार आहे? ऑप्शन ए बघा युनिटी, ऑप्शन बी बघा लॅगिंग, ऑप्शन सी बघा लीडिंग, ऑप्शन डी बघा मोर दॅन युनिटी. तर सिंपल प्रश्न आहे. काय म्हणतोय? ओव्हर एक्साइटेड म्हटलंय, सिंक्रोनस मोटर आहे, पॉवर फॅक्टर विचारला, काय असणार आहे? लीडिंग. ओव्हर एक्साइटेड म्हणजे कॅपॅसिटर सारखं काम करते आणि लीडिंग पॉवर फॅक्टर पाहिजे कॅपॅसिटरचा. ओव्हर एक्साइटेड असलं तर कॅपॅसिटर सारखं वर्क करेल सिंक्रोनस मोटर, आणि पॉवर फॅक्टर काय असतो? लीडिंग असतो. गॉट इट? सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. ओव्हर एक्साइटेड वर काय असतो? लीडिंग पॉवर फॅक्टर असतो. चला, क्वेश्चन नंबर 43 बघा काय म्हणतो प्रश्न. विच मोटर कॅन कन्व्हिनियंटली ऑपरेट ऑन लॅगिंग ॲज वेल ॲज लीडिंग पॉवर फॅक्टर? छान प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. अशी कोणती मोटर आहे ती ऑपरेट होते लॅगिंग पॉवर फॅक्टरवर सुद्धा आणि लीडिंग पॉवर फॅक्टरवर सुद्धा? ऑप्शन ए बघा सिंक्रोनस मोटर, ऑप्शन बी बघा वाउंड रोटर इंडक्शन मोटर, ऑप्शन सी बघा स्क्विरल केज इंडक्शन मोटर, ऑप्शन डी बघा एनी ऑफ दी अबो. तर लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, लॅगिंग ॲज वेल ॲज लीडिंग पॉवर फॅक्टरवर एकच मोटर ऑपरेट होते, तर त्या मोटरचं नाव आहे सिंक्रोनस मोटर. कोणती मोटर? सिंक्रोनस मोटर. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एक पॉईंट सांगतो तुम्हाला, लॅगिंगवर तर होतेच होते, लीडिंगवर तर होतेच होते, पुन्हा युनिटी पॉवर फॅक्टरवर सुद्धा वर्क करते. म्हणजे अशी एकच मोटर आहे की युनिटी पॉवर फॅक्टर, लॅगिंग पॉवर फॅक्टर आणि लीडिंग पॉवर फॅक्टरवर वर्क करते, ती म्हणजे कोणती? सिंक्रोनस मोटर. गॉट इट? चला, क्वेश्चन नंबर 44 बघा. द पर्पज ऑफ एम्बेडिंग द डॅम्पर वाइंडिंग इन द पोल फेस. आता पहिला एक प्रश्न तो तुम्हाला प्रश्नामधूनच आन्सर मिळाला असेल की जी डॅम्पर वाइंडिंग केली जाते ते कुठे केली जाते? पोल फेसवर. कुठे केली जाते? पोल फेसवर. मग पर्पज काय आहे डॅम्पर वाइंडिंग पोल फेसवर करण्याचा? ऑप्शन ए बघा रेड्यूस द बेरिंग फ्रिक्शन, बेरिंग फ्रिक्शन कमी करण्यासाठी डॅम्पर वाइंडिंग केली जाते पोल फेसवरती. ऑप्शन बी बघा एलिमिनेट लॉसेस, एलिमिनेट करण्यासाठी आणि एअर फ्रिक्शनचे. ऑप्शन सी बघा रेड्यूस विंडेज लॉसेस कमी करण्यासाठी. ऑप्शन डी बघा एलिमिनेटेड हंटिंग, म्हणजे हंटिंग रेड्यूस करण्यासाठी किंवा हंटिंग कमी करण्यासाठी. आणि प्रोव्हाइड स्टार्टिंग टॉर्क प्रोव्हाइड करण्यासाठी तुम्ही काय वापरता? डॅम्पर वाइंडिंग वापरता पोल फेसमध्ये. ओके, तर ऑप्शन प्रश्नाचं उत्तर काय आहे मग? डॅम्पर वाइंडिंग तुम्ही पोल फेसमध्ये वापरता, त्याचं पर्पज काय आहे? तर एलिमिनेट हंटिंग, एलिमिनेट करणं म्हणजे नष्ट करणे, हंटिंगला नष्ट करणे, आणि प्रोव्हाइड म्हणजे स्टार्टिंग टॉर्क प्रोव्हाइड करणे. गॉट इट? सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. ओके, आहे ना क्वालिटीवाला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 45 बघा काय म्हणतोय प्रश्न. ए सिंक्रोनस मोटर वर्किंग ऑन लीडिंग पॉवर फॅक्टर. सिंक्रोनस मोटर आहे, वर्किंग करत आहे ती लीडिंग पॉवर फॅक्टरवर, अँड नॉट ड्रायव्हिंग एनी मेकॅनिकल. तिला कुठल्याही प्रकारे लीडिंग पॉवर फॅक्टरवर वर्क करते आणि कुठल्याही प्रकारे तिला मेकॅनिकलवर ती चालत नाही आहे.
मग काय ऑप्शन काय असणार आहे याचं? म्हणजे अशी कोणती सिंक्रोनस मोटर जर लीडिंग पॉवर फॅक्टरवर वर्क करते तर तिला काय म्हटलं जाते? ऑप्शन ए बघा सिंक्रोनस कंडेन्सर म्हटलं जाते. ऑप्शन बी बघा स्पिनिंग मोटर म्हटलं जाते. ऑप्शन सी बघा सिंक्रोनस इंडक्शन मोटर म्हटलं जाते. ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबोव. तर सिंक्रोनस मोटर जर वर्किंग करते लीडिंग पॉवर फॅक्टर म्हणजे पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायला. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायचं काम कोणाचं आहे? आणि नॉट ड्रायव्हिंग एनी मेकॅनिकल लोड ही म्हटल्या जाते सिंक्रोनस कंडेन्सरला. कोणाला म्हटल्या जाते? सिंक्रोनस कंडेन्सरला म्हटल्या जाते. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. गॉट इट? सो ऑप्शन ए इज करेक्ट. चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी आवडली असेल, तुम्हाला माझी मेहनत आवडली असेल ना, तर मनातून एक लाईक मात्र नक्की करून द्या. आणि होत असेल ना, या व्हिडिओला जेवढी तुम्ही टेक्निकल ग्रुपवर जॉइन आहात, तिथे सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करायचा किंवा जे गरजू विद्यार्थी आहेत, तुम्हाला असं वाटतं की माझा मित्र आहे, त्याला गरज आहे, तर हे व्हिडिओ त्याला सुद्धा शेअर मात्र तुम्ही नक्की करायचे. बघा 46वा प्रश्न काय म्हणतोय? इन ए सिंक्रोनस मोटर. सिंक्रोनस मोटरमध्ये काय असते? ऑप्शन ए बघा स्टेटर स्टेटर एमएमएफ रोटेट स्लाइटली फास्टर दॅन रोटर एमएमएफ. म्हणजे स्टेटर एमएमएफ जो असते तो रोटेट फास्टर फिरतो रोटरपेक्षा. द रोटर एमएमएफ रोटेट स्लाइटली फास्टर इन कंपॅरिझन स्टेटर एमएमएफ. ऑप्शन सी बघा द रोटर एमएमएफ अँड स्टेटर एमएमएफ आर स्टेशनरी विथ रिस्पेक्ट टू इच अदर. ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. क्वालिटीवाला प्रश्न याला डबल ट्रिपल स्टार मार्क करून नोट डाऊन करून ठेवायचा. आता एक एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला यामध्ये समजून सांगतोय, की सिंक्रोनस मोटर हे तर सर्वांना माहिती आहे, की कॉन्स्टंट स्पीड मोटर आहे. सर्वांना माहीत आहे ही गोष्ट? हो सर आम्हाला माहीत आहे. तुम्ही समोर सांगा. तर सिंक्रोनस मोटर ही कॉन्स्टंट स्पीड मोटर आहे. मग कॉन्स्टंट स्पीड मोटर असेल तर त्यामध्ये रोटर एमएमएफ आणि स्टेटर एमएमएफ हे दोन्ही स्टेशनरी राहील. स्टेशनरी म्हणजे फिक्स राहिली, स्थिर राहतील आणि दोन्ही एकमेकांच्या विथ रिस्पेक्ट टू इच अदर दोन्ही एकमेकांच्या कंपॅरिझनमध्ये स्टेटर एमएमएफ आणि रोटर एमएमएफ काय असणार आहे? स्टेशनरी असणार आहे. त्याच्यामुळे तुमची सिंक्रोनस मोटर काय असते? ही कॉन्स्टंट स्पीड मोटर असते. गॉट इट? सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. In a synchronous motor, the rotor MMF and stator MMF are stationary with respect to each other. Got it? महत्वाचा प्रश्न आहे. सो सी विल बी युअर राईट आन्सर. चला 46 प्रश्न झाले. 47वा प्रश्न बघा काय म्हणतो. इन ए सिंक्रोनस मोटर द टॉर्क अँगल इज जो टॉर्क अँगल क्रिएट होते म्हणून सांगितलं होतं मी तुम्हाला 90 डिग्री मॅक्झिमम पॉवर लेस दॅन 90 डिग्री प्रॅक्टिकल सिंक्रोनस मोटरचा एक्झॅक्ट 90 डिग्री तर मिळणार नाही आपल्याला. मग लेस दॅन 90 डिग्री असते. म्हणून इन ए सिंक्रोनस मोटर जो टॉर्क अँगल असतो तो कोणाच्या मधला अँगल असतो? ऑप्शन ए बघा द अँगल बिटवीन रोटेटिंग स्टेटर फ्लक्स अँड रोटर पोल. ऑप्शन बी बघा द अँगल बिटवीन मॅग्नेटायझिंग करंट अँड बॅक ईएमएफ. ऑप्शन सी बघा द अँगल बिटवीन सप्लाय व्होल्टेज अँड बॅक ईएमएफ. ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर विद्यार्थी मित्रांनो इन ए सिंक्रोनस मोटर द टॉर्क अँगल जो असतो तो अँगल इन बिटवीन असतो रोटेटिंग स्टेटर फ्लक्स जे स्टेटर फ्लक्स रोटेट होतात त्यांच्या मधातला आणि रोटर पोलच्या मधातला काय असतो? अँगल असतो. म्हणजे टॉर्क अँगल इन बिटवीन द रोटेटिंग स्टेटर फ्लक्स अँड रोटर पोल. गॉट इट? अँगल बिटवीन रोटेटिंग स्टेटर फ्लक्स अँड रोटर पोल. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. डबल ट्रिपल स्टार मार्क करून नोट डाऊन करून ठेवायचा. चला 48वा प्रश्न तुमच्यासाठी. ए सिंक्रोनस मोटर इज सेट टू बी फ्लोटिंग व्हेन इट्स ऑपरेट. म्हणजे विचारलेलं आहे की सिंक्रोनस मोटरला म्हटलं जाते ही फ्लोटिंगवर कार्य करत आहे. म्हणजे फ्लोटिंग म्हणजे त्यावर कसल्या प्रकारचं लोड राहील किंवा नाही राहील. ती म्हणजे सिंक्रोनस मोटरला आपण फ्लोटिंगवर आहे असं म्हटलं जाते. ती केव्हा? जेव्हा ती ऑपरेट करेल तेव्हा. ऑप्शन ए बघा ऑन हाय लोड अँड व्हेरिएबल सप्लाय व्होल्टेजवर लोड हाय राहील आणि व्हेरिएबल सप्लाय व्होल्टेज राहील तेव्हा फ्लोटिंगवर कार्य करेल. ऑप्शन बी बघा पल्सेटिंग लोड असेल तेव्हा फ्लोटिंगवर कार्य करेल. ऑप्शन सी बघा कॉन्स्टंटली व्हॅरिंग लोड म्हणजे व्हॅरी होऊन राहिला लोड कॉन्स्टंटली तेव्हा फ्लोटिंगवर कार्य किंवा ऑन नो लोड अँड विदाऊट लॉसेस. म्हणजे सिंक्रोनस मोटर इज सेट टू बी फ्लोटिंगवर केव्हा कार्य करते? जेव्हा मोटर ही नो लोडवर असते आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे लॉसेस होत नाही तेव्हा सिंक्रोनस मोटरला आपण फ्लोटिंग झाली असं म्हटल्या जाते. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. ए सिंक्रोनस मोटर इज सेट टू बी फ्लोटिंग व्हेन इट्स ऑपरेट्स ऑन नो लोड अँड विदाऊट लॉसेस. गॉट इट? चला क्वेश्चन नंबर 49.
चला, हा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की डबली एक्साइटेड मोटर म्हटलं जाते सिंक्रोनस मोटरला, हे सर्वांना माहीत आहे. पुन्हा सांगतोय, रोटर वाइंडिंग ऑफ ए सिंक्रोनस मोटर इज एक्साइटेड बाय. म्हणजे जी सिंक्रोनस मोटरची रोटर वाइंडिंग असते, त्याला आपण एक्साइटेड करतो आणि स्टेटर वाइंडिंगला 3 फेजचा आर-वाय-बी सप्लाय देतो, म्हणजे डबली एक्साइटेड मोटर असते. म्हणून रोटर वाइंडिंग ऑफ ए सिंक्रोनस मोटर इज एक्साइटेड बाय, ऑप्शन ए बघा, एसी सप्लाय ॲट 400 व्होल्ट, रोटरला आपण एसी सप्लाय देतो 400 व्होल्टचा. ऑप्शन बी बघा, डीसी सप्लाय देतो 100 ते 250 व्होल्टचा. ऑप्शन सी बघा, रिव्हॉल्विंग फील्ड असते. ऑप्शन डी बघा, इंडक्शन फ्रॉम स्टेटर करंट. तर लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, जी रोटर वाइंडिंग असते ऑफ ए सिंक्रोनस मोटरची एक्साइटेड केली जाते डीसी सप्लाय ॲट 100 व्होल्ट टू 250 व्होल्ट. म्हणजे तुम्हाला जर डीसी सप्लाय द्यायचा असेल, एक्साइटेड करायचं असेल रोटर वाइंडिंगला, तर किती पासून, तर 100 व्होल्ट पासून तर 250 व्होल्ट पर्यंत सप्लाय द्यावा लागतो. कोणता सप्लाय? डीसी सप्लाय, डीसी एक्साइटेशन द्यावं लागते. गॉट इट? सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला, क्वेश्चन नंबर 50 बघा. सिंपल प्रश्न आहे, याचा आन्सर सर्वांना माहीतच असेल, तरी घेतला आहे कारण प्रत्येक प्रश्न तुमच्या नजरेतून गेला पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग मोटर्स इज नॉट सेल्फ स्टार्टिंग? खालीलपैकी अशी कोणती मोटर आहे की ती नॉट सेल्फ स्टार्टिंग असते? ऑप्शन ए बघा, सिंक्रोनस मोटर. ऑप्शन बी बघा, वाउंड रोटर इंडक्शन मोटर. ऑप्शन सी बघा, स्क्विरल केज इंडक्शन मोटर. ऑप्शन सी बघा, डी बघा, डीसी सिरीज मोटर. तर कोणती मोटर नॉन सेल्फ स्टार्टिंग असते? ऑप्शन ए, सिंक्रोनस मोटर इज नॉट सेल्फ स्टार्टिंग. गॉट इट? सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, 50 प्रश्न झालेले आहे आपले आणि प्रत्येक प्रश्न ह्या व्हिडिओमधला क्वालिटीवाला प्रश्न असणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून द्या आणि होत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करण्याचा प्रयत्न करायचा. मित्रांनो, 50 प्रश्न झाले. मला नाही वाटत की प्रश्न सुटलेले असतील. तरी मी एकदा चेक करेल. जर मला असं वाटलं की नाही, हा प्रश्न घ्यायला पाहिजे होता, मी अजून घेतलेला नाही, तर त्यावर मी छोटासा 5-10 प्रश्न जेवढे सुटलेले असतील त्यावर एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. ओके, तर आय होप तुम्हाला हे सेशन नक्की आवडलं असेल लाईक करा आणि शेअर करा. या चॅनलवरती नवीन जर असाल तर चॅनल सबस्क्राईब करून द्या आणि होत असेल तर चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन सुद्धा ऑन करून द्यायची. ओके, चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक माहिती घेऊन, नवीन एक नोटिफिकेशन घेऊन मी तुमच्यासमोर लवकरच येईल. तोपर्यंत बाय.